त्याला पाहायला मिळतोय. जोडी आपण पाहू शकतो की आता इथे दाखल झालेली आहे. नितेश बघा सकाळच्या सत्रापासून नितेश नव्हते परंतु आता आलेत या महत्त्वपूर्ण मुकाबल्यामध्ये. सातत्याने या खेळाडूचा आपण चर्चा करतोय ना, तर या खेळाडूचा रोल देखील काय आहे तो देखील तुम्हाला मी कळवेन. पहिला चेंडू होती, बॅटची कडा होती, विकेट किपरच्या हातामध्ये सरसावून मात्र आपण पाहिलं चेंडू विसावलाय आणि पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का मात्र आपण पाहिला एन्जॉय टीम बेलकरीला मैदानाच्या मध्ये लागला आणि परतावला गेली ती आपण पाहिलं तर खेळाडू दीपेश वाघातला डग आउटच्या दिशेने गॉन. पहिल्याच बॉलवरती महत्वाचा विकेट मात्र डाऊन केलाय गोलंदाज आपण पाहिला तर मग संजय खुपटकरला ही विकेट मात्र या ठिकाणी मिळाली गेली. आणि ज्या वेळेस पहिल्या बॉलवरती जयेश जेव्हा गोलंदाज विकेट मिळवतोय ना त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास मात्र थोडासा वाढलेला जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. हा डेफिनेटली विजय जर आपण पाहिलं सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कॉन्फिडन्स आणि नक्कीच तो कॉन्फिडन्स क्रिकेटमध्ये असायला देखील हवा आहे. कारण की पहिल्या बॉलवर आत्मविश्वास जर वाढला गेले तर मग तो आत्मविश्वास आहे ना पुढे घेऊन जाताना आपण बघितलं मग त्या आत्मविश्वासाच्या सहाय्याने मोठा फायदा देखील मिळतोय. आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील न्यू बॅटर आपण पाहिले तर एक महत्त्वपूर्ण आहेत मिस्टर आकाश बरप. आणि आकाश यांचा उल्लेख करायचा झाला तर पहिल्या मॅचमध्ये चांगला रोल मात्र त्यांनी पूर्ण केला होता. पहिल्या मॅचमध्ये चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या देखील होत्या परंतु या मॅचमध्ये त्यांना ना एक साझेदारी त्याला म्हणतात ना पार्टनरशिप ती पूर्ण करावी लागेल. कारण की डेफिनेटली या वेळेला जर पार्टनरशिप पूर्ण होत आहे तर मग तुम्ही एक चांगला टोटल इथे उभा करू शकतायत. आणि निश्चितच यावेळेस कॉन्फिडन्स वाढले गेले गोलंदाज संजयच्या देखील. लो फुल टॉस डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहिली तर निश्चितच पाहायला मिळाली होती. आणखी एक हा डॉट बॉल डेफिनेटली आपण पाहतोय की नक्कीच डॉट बॉल येतोय आणि पाहुण्यांचा इथे शुभागमन कॅमेरामॅन आम्हाला दर्शवत आहेत. प्रीत पाटील हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय जे सध्या तरी मैदानाच्या दिशेनं मात्र त्यांचं यान मात्र येत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व. एकच 2 मिनिटं गेम देखील थांबवला जाईल. नक्कीच मला वाटते गाडी येईल पुढे. गाडी घ्या पुढे विनंती करतोय मी. हा पाणी हवं आहे का मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा खेळाडूंना. खेळाडूंना पाणी घेऊन जा विनंती करतोय मी. अगदी आपण पाहतोय इथे पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. प्रतिष्ठित व्यक्ती आपण पाहिलं तर समाजसेवकाचं नक्कीच आपण पाहिलं समाजामध्ये आपण पाहिलं तर समाजकार्यांचा नक्कीच आपण पाहिलं तर बिडा उचलणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर ठाणे विभाग म्हटलं तर नक्कीच या ठाणे विभागामध्ये जर वडी आपण मानपाडा या विभागामध्ये आदरणीय सन्माननीय दिनेश जाबर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम शब्द स्मरणाने आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. दिनेश जाबर साहेब आपण पाहिलं तर एक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच आमचा देखील भरपूर दिवसानंतर भेट झाली आहे दादांच्या सोबत. कारण की जेव्हा आपण पाहिला मग चर्चा करायची झाली तर मग ठाणे विभाग आपण पाहिला रवीजी नक्कीच आपलं देखील स्वागत असेल आणि सर्वांचं नक्कीच आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि जेव्हा ठाणे विभाग मागितला तर मग मानपाड आणि मानपाडमधलं तर मग दिनेश दादा नेहमीच आमच्या डोळ्याच्या समोर येतात आणि या सध्याच्या घडीला मात्र मंचावर त्यांचं शुभागमन झालेलं नक्कीच. सोबतच आपण पाहिलं संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार देखील दाखल झालेला त्यांचं देखील आम्ही शब्दसमनाने स्वागत करतोय. सर या मॅचच्या दिशेनं मॅचची नक्कीच माहिती देखील दिली जाईल. कारण की एका बाजूने आपण बघितला तर मग दिनेश दादा सांगितलं तर मग बेलकडीचा टीम आहे आणि नक्कीच आपण पाहू शकतोय बेलकडीचा टीम एका बाजूने खेळतोय जो बॅटिंग करणारा आणि फिल्डिंग करणारा टीम आपण पाहिला तर मग आपण पाहिला तर नित्यसाई लोहिया नगर म्हणजे वसई या विभागातील टीम पाहायला मिळतोय. देखो ये बच्चा किसका गुम हुआ है देखो.
इकडे ना विजय गोष्ट आपल्याला बघायला मिळत आहे की इथले पोरांवर नक्की लक्षच नसतं, कारण की इतर ठिकाणी आपण बघितलं मला वाटतं कोणाचा मुलगा आहे बाहेरून आलेला आहे. चला आपण जाऊया आता मैदानाच्या मध्ये. दोन चेंडूंचा खेळ मात्र डिग्री संपन्न झाला. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट, त्याच्यानंतर डॉट. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. आकाश आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का झेल पर्यंत, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर पोहोचले होते जवळजवळ क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, परंतु झेल ऐनवेळी मात्र हातातून निसटली गेली आहे. जीवनदान मिळालं गेलं यावेळेस मित्रमंडळी आकाश बरफला. कदाचित हा झेल देखील जयेश पकडला असता तर आणखी अडचणी वाढल्या असत्या. हे डेफिनेटली आपण बघितलं तर हा झेल पकडायला हवा होता, कारण की झेल पकडला असतं तर मोठं नुकसान आणखीन वाढलं असतं, परंतु नाही आहे, तसं झालं नाही आहे. बघा नितेश हा खेळाडूला आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायककडे उभं केलं आहे, तो एक गेम चेंजर खेळाडू आहे. बॅकफुटला पंच केला जातोय, मिड ऑफला खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आत्ता मात्र आपण पाहिलं भरपूर वेळानंतर नितेशला मिळालेली आहे स्ट्राईक. नितेशाचा खेळ आपण बघितल्यानंतर विजय अगदी कमी वयामध्ये आपण पाहिलं तर कामडमध्ये म्हणजे टीम 94 कामडचा जो एक मोठा संघ आहे त्या संघाचा देखील हा भाग राहिलेला खेळाडू आहे, आणि त्या संघासाठी जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हाच त्याने क्रिकेट चांगलं देखील खेळला आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅचमध्ये नव्हता, परंतु या मॅचमध्ये आल्यानंतर आपल्या संघाला देखील एक ऊर्जा प्रदान करण्याचा ॲज अ बॅटिंगच्या माध्यमातून तो पूर्णपणे प्रयत्न देखील करताना पाहायला मिळेल. टीम 94 चा देखील आपण नंतर उल्लेख जरूर करणार आहोत. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिला तर मग हा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. टीम 94 कामांचा आपण या ठिकाणी निश्चितच बोलायचं झालं तर मग त्या टीममध्ये आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहिलं तर आपले जे खेळाडू आहेत त्यांना मात्र जास्त प्राधान्य दिलं गेलंय. मग अतुल ठाकरे असतील, वैभव दुम असतील, अक्षय कोल्हा असेल, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नितेश हांडवा असेल, प्रकाश तुंबडा. यावेळेस आपण पाहिला तर फटका सुंदर आहे समोरच्या दिशेनं. समोर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आमचे प्रीत पाटील जे कॅमेरामॅन आहेत त्यांना मात्र सलामी देणारा हा चौकार होता. डेफिनेटली आपण पाहूया तर इथून षटकाची झालेली आहे समाप्ती. या ऋतेश आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. नक्कीच आपण पाहिलं तर मंचाच्या दिशेने आहेत सन्माननीय आदरणीय सन्माननीय दिनेशजी जाबर साहेब, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. दादा या पण नक्कीच आपल्या शुभ हस्ते ऋतेश या खेळाडूला. ऋतेश या इथे कॅमेरामॅनच्या माध्यमातून दर्शवलं जातं आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि दादांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आहे तो नक्कीच दिला जातोय. बेस्ट ऑफ दी लक ऋतेश तुम्हाला. जयेश, या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय शिवरामजी शिल्का साहेब देखील आहेत, पद्मनजी शिल्का साहेब देखील आहेत. त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, प्लीज आपण या, आपलं देखील सहर्ष स्वागत. डेफिनेटली आपण पाहिलं आणखीन चांगले व्यक्तिमत्व जे शास्त्रीकर बडा टीमसाठी आपण पाहिलं तर योगदान राहिलं गेलं, आणि चांगले व्यक्तिमत्व त्यांचा देखील उपस्थिती. उलटास या वेळेला स्वान केलाय, चेंडू निघून गेलाय थेट स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा इशारा वेट अँड वॉच भूमिका पूर्ण केली जाईल आणि इशारा मात्र पोहोचवला जाईल. नक्कीच रेफर केले गेले की पंचांच्या मनामध्ये देखील शंका आहे, आणि निर्णय मात्र आपण पाहिलं तर DRSच्या माध्यमातून मात्र पोहोचवला जाईल. हा नक्कीच जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांनी निरीक्षण केलेलं आहे, कारण की नक्कीच प्रेक्षक आम्हाला कळवा, कारण की आमच्या दोन्ही कॅमेरा अँगलने मात्र व्यवस्थित चित्र क्लिअर झालेलं नाही आहे.
मग पंच आपसमध्ये चर्चा करा आणि व्यवस्थित आपण पाहिलं तर डिसिजन द्या आमच्यापर्यंत. तर इशारा मात्र मी इथे का हा चौकार आहे, पुलटा चेंडू होता आणि व्यवस्थित त्या चेंडूवर आपण पाहिलं तर फटका एक्झिक्यूट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. परंतु आपण बघितलं तर पुन्हा एकदा डिसिजन मात्र आपण पाहतो पोचवला देखील जाईल. बेलकडी नक्कीच टीमचे खेळाडू देखील आहेत, प्रेक्षक देखील आहेत आणि आजूबाजूचे प्रेक्षक आहेत. आणखीन आजूबाजू प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर पाहुण्यांचं आणखीन इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. शिवरामजी शेळका साहेबांचा इथे शुभागमन झालेला आहे. नक्कीच त्यांचं देखील आम्ही सहर्ष शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करते. बघा आता निरीक्षण केलं जात आहे, तो फटका पण खेळला गेला होता, एक्झिक्यूट केला गेला होता. परंतु आमचे स्पेडले कॅमेरामॅन आहेत, हा खेळाडूंना मी विनंती करतो की खेळाडू कक्षामध्येच बसा. बेलकडी टीम खेळाडू कक्षामध्ये बसा, अन्यथा नक्कीच आयोजक टीम्स आमच्यापर्यंत काही आणखीन सूचना देऊ शकतायत. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन अँड फायनल डिसिजन. कारण की नक्कीच आपण पाहू शकतोय निरीक्षण करतील. आणखी दोन्ही कॅमेरा अँगलनं मात्र आपण बघितलं तर स्क्वेअर लेग कॅमेरा अँगलकडून हा डेफिनेटली आपण पाहिलं तर आमचे अंपायर्स असतील नक्कीच कोणत्याही संघाची मात्र इथे बाजू घेण्याचा प्रयत्न नाही करणार. कारण की जे काही असेल मात्र तेच मात्र डिसिजन मात्र देण्याचा प्रयत्न करतील. हे डेफिनेटली आपण पाहिलं तर कारण की अशा वेळेला आपण पाहिलं तर कोणत्याही संघाचं मात्र आपण पाहिलं नुकसान होणार नाही आणि कोणत्या संघाचा मी मुद्दामून सुद्धा आपण पाहिलं तर फायदा करणार नाहीये. दोन पंच निरीक्षण केलं कारण की आणि या निरीक्षणानंतर आपण बघितलं तर पंच स्वतः आता आपल्या प्रमुख जागेवर जातील आणि तिथून हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर 4 धाब्यांचा हा इशारा मात्र आलेला आहे. एस इट इज अ 4 रन्स, 4 धावा आणि या 4 धाब्याने टीमच्या टोटलमध्ये झालेली आहे वाढ. टीमची टोटल आहे पोचली आहे 11 रन्स, 11 धावा. एन्जॉय ग्रुप बेलकडी टीम बॅटिंग करते.
विनंती करा. 10 चेंडू 9 धावा सामना जिंकण्यासाठी. 10 पाहिजे का? इथे 10 9 पाहिजेत. नक्कीच थोडस टोटल मात्र चेक केला जाईल. बघा चेक करा. हा 2 आलेत. 9 पाहिजे ना. हा 10 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. चला आयोजकांना विनंती करेन की नक्कीच जे मैदानाच्या आतमधून येणारे जे काही व्यक्ती असतील त्यांना थोडासा बाहेरचा रस्ता दाखवा. हलकी हाताने चेंडूला फ्लिक केलंय. एकदा मात्र इथून कंप्लीट केली जाते. बघा मॅच इथून संपलेली नाही आहे. आता इथून सिंगल डबलला धावसंख्येला महत्त्व दिलं जात आहे, परंतु इथून मॅच आहे ना रोचक रोमांचक स्थितीमध्ये येत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं प्रमुख कारण काय आहे तर नक्कीच ते कारण काय आहे तर इथून डॉट चेंडू विकेट शोधावे लागतील. आता फुल टॉस होता. अगदी नो बॉलचा इशारा हा पोहोचला गेलाय आमच्यापर्यंत. पाहतोय आपण भीमर चेंडू आणि त्यावर मात्र मिळालेल्या ह्या धावा. अगदी आपण पाहिला तर जवळ जवळ नो प्लस आपण पाहिलं तर मग 2 डिक्लेरेशन येतील तर 3 धावा मिळतील. आणि आपण पाहिलं तर मग फ्रीडचा चेंडू देखील असेल. आता बघा हे समीकरण बदललं एका नो बॉलने. अगदी आपण पाहू शकतो की मग जिथे मॅच जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष होतं आणि ते लक्ष रोखण्यासाठी तटतट प्रयत्न करायला हवा होते, परंतु तितके प्रयत्न ते झाले नाही आहेत आणि त्याचा फटका मात्र नक्कीच थोडा इथून लागताना पाहायला मिळतोय. फ्रीडचा चेंडू अगदी पाहिला पण तर वेगवान मात्र हा मारा केला जातोय. बाउन्सर नक्कीच आपण पाहिलं तर हाताळला जातोय देखील. तर पंच डिमांड करतायत की हा चेंडू त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहिला गेलाय, परंतु त्यांच्या मनामध्ये आहे डाऊट आणि त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर मग DRS ची डिमांड या पंचांच्या माध्यमातून केलेली आहे. या सिटीचा वाईट चेंडू अतिरिक्त एक बाउन्सची चेतावणी देखील दिली जाईल आणि ते नक्कीच स्क्वेअर पंचांनी आमच्यापर्यंत इशारा देखील पोहोचवला गेला होता. फ्रीडचा चेंडू कंटिन्यू असेल. आत्ता पाहिला पण तर चांगल्या स्वरूपाचा चेंडू. फलकावर धावसंख्या आपण बघितली आहे 25 धावा 8-4. चार धाव्यांची गरज. पुढे स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न सफल ठरतोय. चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा मिळतील विजयी 4 धावा. 4 धाव्यांनी आपण पाहिलं तर नित्यसाई लोहिया नगर हा संघ मात्र इथून सामना घेऊन जातोय, जिंकतोय आणि चौथ्या फेरीमध्ये लगेच प्रवेश करतोय. आणि चौथ्या फेरीमध्ये आता मात्र लढत असणार आहे ती म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकर पाडा विरुद्ध नित्यसाई लोहिया नगर. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय संजय या खेळाडूला. या 2 कर्णधार या लगेच आपण टॉस करूया. दशरथ येत आहेत एका बाजूने, दोन्ही बाजूने दशरथ आहेत. नक्कीच संजय रामदास